निभवायचंय. माझ्या कुटुंबासाठीही ती स्वानंदीच परफेक्ट आहे आणि माझ्यासाठी स्वानंदी हीच परफेक्ट आहे. अशा पद्धतीने समर सगळं काही स्वानंदीला बोलत असतो. आता किमयाने हे सगळं ऐकलेलं नसतं. समरला असं वाटतं, की किमया बाथरूमच्या आतमध्ये आहे आणि ती सगळं काही ऐकतीये आणि किमयाला बहुतेक हे सगळं आवडलं नसेल, त्यामुळे ती काही उत्तर देत नाहीये. परंतु समर तरीही बोलत जातो. समरला असं वाटतं, की त्याने त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी किमयाला सांगून टाकल्यात आणि किमयाने तर काहीच ऐकलं नाही. दुसरीकडे किमयाचा प्लॅन सुरू आहे, की तिला समरला मिळवायचंय. आणि नंतर आपल्याला असं बघायला मिळतं, की जेव्हा समर बाहेर येतो, तेव्हा तो पाहतो आहे किमया तर बाहेर उभी आहे आणि बाथरूममध्ये याचा अर्थ किमया नव्हती. म्हणजे किमयाने तर काहीच ऐकलं नाही आणि दुसरीकडे तर स्वानंदीने सगळं ऐकलं. तिच्या मनात तर दिल गार्डन, गार्डन हो गया असं चाललेलं असतं. ती तर खूप खुश झालेली असते. कारण समरने सगळं त्याची प्रेमाची कबुली करून टाकली आहे. तर दुसरीकडे तो किमयाला असं बोलतो, "अरे बापरे! तू बाथरूममध्ये नव्हती?" आणि मग तेव्हा म्हणजे मी एकटाच बोलत होतो, स्वतःसोबतच बडबड करत होतो. मग किमया हसायला लागते. किमया बोलते, "अरे माणूस प्रेमात असला की मग एकटा असं बडबड करायला लागतो." आता किमया समरला अशी हिंट देण्याचा प्रयत्न करते, की "तू माझ्या प्रेमात पडलाय." किमया समरला असं दाखवण्याचा प्रयत्न करते, की "तुझं माझ्यावर प्रेम आहे. तुझ्यासोबत स्वानंदी कंपॅटिबल नाहीये. तू माझ्यासोबत लग्न केलं पाहिजे आणि स्वानंदीसोबत डिव्होर्स केला पाहिजे." आणि त्यावेळेस समर बोलतो, "काय बोलतीये तू? प्रेमात पडलो म्हणजे काय?" आता इकडे समर जो आहे तो तर स्वानंदीच्या प्रेमात पडलाय आणि किमयाला वाटतं, की समर तिच्या प्रेमात पडलाय आणि आता इकडे किमया जी आहे ती काकूसोबत मिळणार आहे लवकरच. मालिकेत आपल्याला बघायला मिळणार, की काकू आणि अर्पिताचा डाव सुरू आहे, की आपण किमयासोबत बोलायचं, तिच्यासोबत मैत्री करून घ्यायची आणि तिला स्वानंदीचं दुश्मन बनवायचं आणि त्यानंतर मग ट्राय करायचं, की समर पुन्हा किमयासोबत त्याचं प्रेमाचं अफेअर सुरू करेल आणि स्वानंदीसोबत डिव्होर्स घेऊन टाकेल. आणि या सगळ्यासाठी आता ते प्रयत्न करणार आहेत आणि मालिकेत पुढे काय होतंय ते बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण त्यांनी तर असा प्लॅन केला होता, की किमयाच्या मदतीने स्वानंदीला समरपासून लांब करायचं. उलटंच झालं इकडे तर ते दोघे अजून जवळ आलेत आणि सगळीच गडबड होऊन बसली आहे काकूसाठी. आणि आता ती कशा पद्धतीने काय-काय कारस्थान रचते किमयासोबत मिळून हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि दुसरीकडे समरने हा देखील निर्णय घेतलेला असतो, की किमयाला घरातून बाहेर काढायचं, तिला एका हॉटेलमध्ये राहायला लावायचं. अधून-मधून तू आमच्या घरी येऊ शकते, पण आमच्या घरी राहू नको, असं त्याला म्हणायचं असतं किमयाला. आणि आता बघूया, की मालिकेत नेमकं पुढे काय-काय गोष्टी घडतायत आणि कशा पद्धतीने ही किमया कारस्थानं रचतीये आणि ही कारस्थानं स्वानंदी उधळून लावतीये. या सगळ्यावर तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कशाची बघताय? सबस्क्राईब करा ना आणि आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत पुढे असून नेमकं काय-काय घडतंय ते.